घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. इफ्को ही जगात एक नंबरची शेतकऱ्यांसाठी कार्य करणारी सहकारी संस्था आहे. या संस्थेमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि गोवा या राज्यांमधून जनरल बॉडी सदस्य निवडून जातात. या जनरल बॉडी सदस्य निवडणुकीमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे ठराव करून विवेक कोल्हे यांनी जनरल बॉडी सदस्य लाटले असल्याचा आरोप सहकार भारती प्रदेश सचिव व इफ्को संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नकुल कोडो यांनी शिर्डी पत्रकार परिषदेत केला आहे. आम्ही आपले सर्वांचे स्वागत करतो व आभार मानतो की आपण या प्रेससाठी उपस्थित राहिलेले सगळं पत्रकार बंधू. ही जी प्रेस आहे आजची, ही एक गंभीर मुद्द्याची दखल घेण्यासाठी आपण आयोजित केलेली आहे की जगातील भारताचं नावलौकिक वाढवणारी जी संस्था इफ्को, ही जगातील एक नंबरची सहकारी संस्था आहे. त्या संस्थेवरती महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे त्या संस्थेचे संचालकपदी यांची निवड करून घेण्यात आली. असे विवेक कोल्हे यांच्या विरुद्ध आपण लवादाकडे हे प्रकरण चालू असताना काही मुद्दे आम्हाला डॉक्युमेंटच्या मार्फत निदर्शनास आले व ते खूप अशा प्रकारचे सहकाराला काळीमा फासणारे मुद्दे होते की ज्या संस्थेतून ते इफ्कोचं प्रतिनिधित्व करतायत, जो शेतकरी सहकारी संघ कोपरगाव यांच्या प्रतिनिधित्व ते इफ्कोमध्ये करतात ते RGB या रूपाने, आणि त्याच्यानंतर त्यांची निवड त्यांनी संचालक मंडळात करून घेतली. ज्यावेळेस आम्ही या कागदपत्राची पडताळणी केली की त्या संस्थेवरती ते संचालक पण नाहीये, त्या मंडळामध्ये निवडून पण आलेले नाहीये त्या संचालक मंडळामध्ये, अशा प्रकारे त्या संस्थेने यांच्या नावे ठराव पाठवून की जे पूर्णपणे कायद्याला धरून नव्हते. ज्या मल्टीस्टेट ऍक्टमध्ये नमूद आहे की त्या संस्थेवरती जर प्रतिनिधी पाठवायचा असेल तर तुम्ही एक तर त्या संस्थेचे चेअरमन असणं गरजेचं आहे, त्या संस्थेचे व्हाईस चेअरमन असणं गरजेचं आहे किंवा इलेक्टेड बोर्ड ऑफ डायरेक्टर मधून असणं गरजेचं आहे. यापैकी ते हा मी आपल्याला पुरावा सादर करतोय. 17ची बॉडी आहे, यामध्ये ते कुठेही त्यांचं नाव नाहीये. म्हणजे संगनमतानी शेतकरी संघाने व त्यांनी विवेक कोल्हे यांनी हा खोटा ठराव इफ्कोला पाठवून इफ्कोची खूप मोठी फसवणूक केली आहे की ज्या गोष्टीसाठी ते पात्र नसताना त्यांनी आपली पात्रता दाखवली. इफ्कोला खोटे ठराव पाठवून त्यांनी इफ्कोची दिशाभूल केली. इफ्को ही जगातील शेतकऱ्यांची प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी तळागाळातील ज्या गावागावातल्या सोसायटी आहेत याच्यामधून तयार झालेली इफ्को ही जगातील एक नंबरची संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे आणि तिला खूप मोठा इतिहास आहे. अशा या संस्थेवरती जाण्यासाठी त्यांचा अट्टाहास असताना त्यांनी या खोट्या कागदपत्राच्या आधारे आपलं प्रतिनिधित्व तिथं देण्याचा प्रयत्न केला व ती बाब आता ही निदर्शनास आली की आमचं त्यांचं मागचं जे प्रकरण होतं, जे लवादाकडे आमचं कोर्टामध्ये चालू आहे, लवादाकडे हिअरिंग चालू आहे, ते चालू असताना या गंभीर बाबीच्या मुद्द्यास काही कागदपत्र मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असता त्यांचे कागदपत्र मिळाले. त्यानंतर आम्ही 18/2/2026 जी इलेक्शन अथॉरिटी, कॉपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी जी केंद्रीय निबंधक कार्यालयाने स्थापन केलेली आहे, त्यांच्या निदर्शनात आम्ही सक्षम भेटून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली की या पद्धतीने त्यांची निवड RGB म्हणूनच चुकीची झालेली आहे. संचालक मंडळाची निवड तिथं खूप लांबचा विषय आहे की जिथं पात्रतेचे निकष नसतानाही त्यांना पात्र ठरवण्यात आलं. हे आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर सेंट्रल रजिस्टरचे या इफ्कोचे केंद्रीय निबंधक म्हणून त्यांच्या अंडर जी संस्था चालते त्यांच्याही निदर्शनास आणून दिलं. जसे आम्ही पत्र त्यांना दिलं आणि जी इफ्को जी आहे त्यांचे MD आहे त्यांना पण आम्ही हे अवगत केलेलं आहे की तुम्ही जर याच्यावरती कारवाई केली नाही तर आम्हाला मैदानात उतरून आम्हाला स्वतः, मी इफ्कोचा प्रतिनिधी या नात्याने इफ्को मध्ये जे चुकीच्या पद्धतीने कामकाज होत आहे त्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाऊन गुन्हा नोंद करायची वेळ जरी आली तरी आम्ही ती करणार आहोत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.